मित्रांनो, मुरंबा या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. या मालिकेच्या येत्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे साई सरांचा वाढदिवस असतो आणि सर्वजण छोटे मुलं त्यांना सरप्राईज देण्यासाठी भूताचा ड्रेस घालून आलेले असतात आणि त्यांना घाबरवत असतात. मग साई सरही ते फारच घाबरलेले आहेत असं दाखवतात. आणि त्यानंतर ते म्हणतात, बघू बरं हे भूते कोण आहेत असं म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरचा मास्क ते सर काढतात आणि त्यानंतर ते लेकरं त्यांना विश करतात, हॅपी बर्थडे साई सर. आणि त्यानंतर ते म्हणतात, किती भिलो मी, किती मला भीती दाखवली तुम्ही, घाबरलो ना मी. असं करतात का एक दिवस अण्णांनाही तुम्ही घाबरवाल. आणि त्यानंतर ते लेकरं आरडाओरडा करायला लागतात आणि तिथे रमा येते आणि रमा त्यांना म्हणते, चला आता झालं विश करून, जा आता आपापले ड्रेस चेंज करून घ्या. आणि त्यानंतर ती रमा त्याला विश करते हॅपी बर्थडे साई म्हणून. आणि त्यानंतर साई तिचा हात पकडूनच बसतो. त्यावर ती म्हणते, चला आता बाहेर या, सर्वजण वाट बघत आहेत. आणि त्यानंतर ती साई तिचा हात सोडतो आणि ती लगेचच जायला निघते. त्यावर तो आवाज देतो रमा म्हणून आणि तिला सांगतो, खरंच खूप खूप थँक्यू, म्हणजे तू गेल्या 7 वर्षांपासनं मला बर्थडे विश करतेस, पण आज असं रात्री 12 वाजता कधी केलेलं नाही आहेस, आज असं केलं, त्यासाठी खरंच थँक्यू. नक्कीच आता माझा बर्थडे चांगला होणार आणि आता तू विश केलेस तर माझं हे आयुष्याचं 1 वर्षही नक्कीच चांगलं जाणार. त्यानंतर रमा तिथनं निघून जाते आणि इकडे आत्या अक्षयला म्हणत असते, मला असं वाटतं की तू आता एखाद्या लाईफ पार्टनरचा विचार करावास, निदान स्वतःमुळे नाही तरी आरोहीसाठी तरी विचार कर. तिला आई नकोत का? मी तुला सांगते अक्षय, एका मुलीला आई जेवढं समजून घेऊ शकते तेवढं वडील समजून नाही अरे घेऊ शकत. आणि असंही एका मुलीला समजून घेण्यासाठी बाईची आवश्यकता असतेच घरामध्ये. त्यावर तो म्हणतो, आत्या मी तुला हे आधीच सांगून झालं आहे, आता मीच आरोहीचे आई आणि बाबा दोन्हीही आहे. आणि आता जर का माझ्या आयुष्यामध्ये कुठली मुलगी असेल ना तर ती म्हणजे फक्त आरोही, त्यानंतर दुसरं कोणीही नाही. आणि तू आता मला समजावणं बंद कर. ह्याआधीही तू मला बऱ्याचदा समजावण्याचा प्रयत्न केला होतास, त्यावेळेसच मी तुला सर्व गोष्टी क्लिअर केल्या होत्या. त्यावर ती म्हणते, अरे मी ठीक आहे रे, पण तुला आता तुझ्या सोबत कोणी नको का? आरोही एक वेळेस लहानाची मोठी होईलही, पण तुझं एवढं मोठं आयुष्य पडलं आहे, तुला एखादी सोबत व्यक्ती नको का? त्यावर ती म्हणते, अरे हे आजकालची जनरेशन आहे, तिचं काय, आज एज्युकेशन घेईल, तिला हवं ते शिकल आणि त्यानंतर उडून जाईल, तर तुलाही कळणार नाही, असं म्हणून त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते. पण अक्षय मात्र त्याच्या मतावर ठाम असतो. आणि आरोही एक दिवस गेल्यानंतर ती अशी, किती तुझ्यासोबत दिवस राहणार आहे, त्यानंतर मग तू काय करशील? आणि मीही आता परत जाण्याचा विचार करत आहे, कारण मी फार थकली आहे रे या सर्व गोष्टींना. आजकालची मुलं ना फारच डिमांडिंग झालेली आहे. मुलांच्या आणि माझ्या एजमध्ये फार फरक आहे आणि आरोही तर सर्वातच लहान आहे, मी तिला समजून नाही घेऊ शकत. तिच्यासाठी कोणीतरी तुला लाईफ पार्टनर तर बघावीच लागेल. त्यानंतर तो म्हणतो, नाही आत्या मला फोर्स करू नकोस, मी तुला एकदाच क्लिअर केलं आहे. आणि त्यानंतर इकडे तो साई बर्थडेसाठी आलेला असतो आणि त्यानंतर सर्वजण तिथे जमलेले असतात त्याच्या सेलिब्रेशनसाठी आणि सर्वांनी फारच सुंदर डेकोरेशनही केलेलं असतं आणि अण्णांनी तर सुंदर असं फोटो फ्रेमही त्यांची लावलेली असते. आणि त्यानंतर इकडे साई सर त्यांचं आवरून येतात आणि ते सर्व तयारी पाहून म्हणतात, वा मस्त तयारी केलेली आहे आणि डेकोरेशनही फारच छान केलेलं आहे. त्यावर अण्णासाहेब म्हणतात, साई सर पण आता तुमचं आज एवढं छान बड्डे आहे आणि त्याची तयारी देखील आम्ही केली आहे, पण आजचं तुमचं गिफ्ट काय आहे सांगू का? त्यावर ते म्हणतात, सांगा ना. तर ते सांगतात, जोक, आज मी मस्त जोक सांगणार आहे तुम्हाला. त्यावर ते लहान मुलं म्हणतात, नाही नको प्लीज. त्यावर साई सर म्हणतात, काही नाही अण्णा, तुम्ही सांगा मी ऐकतो. त्यानंतर अण्णा जोक सांगतात. त्यानंतर ते म्हणतात, एक माणूस असतो आणि त्याला काहीच लक्षात राहत नसतं, त्यामुळे तो डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरांना सांगतो, मला हल्ली सगळं विसरायला होतं
होतं. त्यावर डॉक्टर त्याला विचारतात, काय काय विसरायला होतं? त्यावर तो म्हणतो, कोणाला विसरायलं होतं, काय विसरायलं होतं, आणि हसायला लागतात. त्यानंतर कोणीही हसत नसतं, पण साई मात्र हसत असतो आणि म्हणतो, ह्या मुलांच्या जोकच लक्षात आला नाही वाटतं, असं अण्णासाहेब म्हणतात. त्यानंतर सर्वजण केक कटिंग झाल्यानंतर इकडे एकमेकांना केक भरवत असतात आणि साई सरही इकडे त्या रमाला केक भरवत असतात, पण ती मात्र केक खात नाही आणि म्हणते, तुम्हाला माहीत आहे ना मी गोड खात नाही, सॉरी, पण तुम्ही केक तर खाऊ शकता. त्यानंतर ती तो केक त्या सरांना भरवते आणि उरलेला सर्व केकचे पीसेस करते आणि त्या लेकरांना ती देत असते. तर अण्णासाहेब म्हणतात, खरंच केक तर अगदी अप्रतिम बनवला आहे, कोणत्या बेकरीतनं ऑर्डर केला आहे? त्यावर शांताबाई सांगतात, नवीन कुक आला आहे ना शाळेमध्ये, कॅन्टीनमध्ये, त्यांनीच हा केक बनवला आहे. त्यावर तो केक सर्वांनाच फार आवडतो आणि ते छोटे लेकरं तर म्हणतात, तुम्हाला सांगू का की मॅम, जेव्हापासनं ते कुक आले आहेत ना तेव्हापासनं ते एवढे छान जेवण बनवतात ना, आमची तर मेजवानी चालू आहे, आणि हसायला लागतात. आणि त्यानंतर तो साई दुरूनच त्याकडे बघत उभा राहिलेला असतो. त्यावर अण्णासाहेब त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात, मला माहीत आहे रमाने केक खाल्ला नाही याचंच तुला वाईट वाटत आहे, पण तुला तर माहीत आहे ना तिची मुलगी तिच्या घरच्यांनी दूर केल्यापासनं तिने गोड सोडून दिला आहे. त्यावर तो म्हणतो, पण अण्णा तुम्ही काळजी करू नका, एक दिवस असा नक्की येईल की ती गोड बनवेलही आणि गोड स्वतःच्या हातानं खाईलही, आणि मी तो दिवस नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये आणेल. आणि इकडे ती आरोही एकटीच लपून अंधारामध्ये कॅडबरी खाण्यासाठी फ्रीजजवळ आलेली असते आणि कॅडबरी खात असते. तेवढ्यातच तिथे अक्षय येतो आणि तिला विचारतो, हे सर्व काय चालू आहे आणि तू इथे काय करतेस? तुला सांगितलं होतं ना कॅडबरी खायची नाही म्हणून, मग तू का खात आहेस? त्यावर ती म्हणते, अरे बाबा खाऊ दे ना, तुला तर माहीतच आहे मी कधीच कॅडबरी खात नाही, थोडीशीच खाल्ली मी फक्त, आणि आज तर मी किती शूरवीर झाले, मग थोडीशी तर कॅडबरी खायला देशील ना तुम्हाला? त्यावर तो म्हणतो, बाळा तुला माहीत आहे ना तुला गोड खाल्ल्यास त्रास होतो. त्यावर ती म्हणते, बाबा पण मी त्या दिवशी थोडी कॅडबरी खाल्ली होती तर मला तर काहीच त्रास झाला नाही, आणि माझ्या वयाचे सर्वच लेकरं खूप चॉकलेट्स खातात, गोडही खातात, मग त्यांना तर काहीच होत नाही, असं त्याच्या बाबाला ती प्रश्न विचारत असते. त्यावर तो म्हणतो, तुला सांगू का बाळा, तुझ्या क्लासमधली जी दुसरी लोक आहेत ना, तुझे स्टुडंट मित्र किंवा मैत्रिणी वगैरे क्लासमधले, ते कसं जास्त गोड नाही आहेत आणि तू कसं ऑलरेडीच गोड आहेस, मग आधीच जे गोड असतात त्यांना गोड खाण्याची गरजच नसते बाळा, असं तिला समजावत असतो. त्यावर आरोही त्याला विचारते, बाबा तू तर म्हणतो मी फारच गोड आहे, मग मला सारखं गोड खावंसं का वाटतं? त्यावर तो सांगतो, कारण गोड माणसांना गोड खावं वाटत असतं बाळा. त्यानंतर इकडे अण्णासाहेब आणि सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. त्यावर ती अण्णासाहेबांना चहा आणि पाणी देते आणि अण्णासाहेब तिला म्हणतात, आता मला काय वाटतं, आपला जो इव्हेंट आहे स्कूलचा त्यासाठी आपण त्या जो कुकने तो केक बनवला होता त्यालाच बोलवायचं का? त्यावर अण्णासाहेब म्हणतात, हो अगदी चांगली आयडिया आहे, आपण तेच करूयात, त्यालाच फोन करूयात. त्यानंतर टील म्हणतात, त्या कुकचं जेवण मुलांना फारच आवडलेलं आहे आणि ते मुलं सारखं सारखं येऊन मागत आहेत. त्यावर रमा म्हणते, पाटील मागू देत की, मग वाढतं वय आहे त्यांचं, त्यांना आहार हा भरपूर भेटलाच पाहिजे. त्यावर अण्णासाहेब म्हणतात, हा बरोबर आहे, आणि जर काही ॲडिशनल फंड्स लागले तर मला सांग, मी देतो. रमा म्हणते, आपल्याकडे जो इव्हेंट आहे त्याच्यासाठी आपण त्या शेफलाच बोलूयात आणि त्याच्यासाठी आपण त्याची स्पेशल वेगळी अमाऊंटही पे करूयात. त्यावर ते म्हणतात, चांगला विचार आहे. त्यावर ती पाटीलला म्हणते, त्यांना फोन लावून द्या, आणि त्यानंतर पाटील फोन लावतात. त्यावर ती म्हणते, इकडे द्या मीच बोलते, आणि इकडे ती हॅलो म्हणते, तर तिकडनं ती आरोही फोन उचलते आणि आरोही म्हणते, कोण बोलत आहे? त्यावर ती म्हणते, रॉंग नंबर आहे का? त्यावर आरोही म्हणते, नाही नाही नंबर तर बरोबरच आहे, पण मी त्यांची सेक्रेटरी बोलत आहे. त्यावर ते म्हणते, मग ते कुठे गेलेले आहेत, त्यांना फोन द्या. त्यावर ती सांगते, ते बाथरूममध्ये
बाथरूममध्ये आहेत, आय मीन आंघोळ करत आहेत. त्यावर ती सांगते देवधरांकडे माझं काम होतं. त्यावर ती म्हणते मी माझ्या बाबांची सेक्रेटरीच आहे, तुम्ही मला सांगा, मी त्यांना सांगते. त्यावर इकडनं रमा म्हणते सेक्रेटरी आणि एवढी लहान. त्यावर ती म्हणते हो मी लहान आहे पण हुशार आहे असं माझा बाबा म्हणतो. त्यावर रमा विचारते आणि ह्या लहान सेक्रेटरीचं एज काय आहे. त्यावर ती सांगते मी 7 वर्षांची आहे. त्यावर ती म्हणते बोला ना, तुमचं काही काम असेल तर मला सांगा, मी ते माझ्या बाबांना नक्की सांगेन. त्यावर ती म्हणते अच्छा ठीक आहे, तर तुमच्या बाबांना सांगा की ह्या नंबरवर मला पुन्हा कॉल बॅक करायला. त्यावर ती म्हणते ओके, मी लगेच सांगते, माझा बाबा आता आंघोळ करून येईलच. त्यावर रमा म्हणते लक्षात राहील ना या लहान सेक्रेटरीच्या. त्यावर ती म्हणते डोंट वरी, मी अगदी लक्षात ठेवून तुमचं काम सांगेन. आणि त्यानंतर इकडे बरं ठीक आहे, पण आता ह्या हुशार सेक्रेटरी मॅडमचं नाव काय आहे. त्यावर ती म्हणते आरोही. तर रमा म्हणते खरंच फार छान नाव आहे तुमचं. आणि तेवढ्यातच इकडे अण्णासाहेबांना खोकला लागतो. त्यावर ती रमा फोन तसा चालू ठेवते आणि म्हणते पाणी हवंय का तुम्हाला, काय झालं, तुम्हाला पंप देऊ का. त्यावर ते म्हणतात काही नाही, जास्त काळजी करू नको, नॉर्मली खोकला लागला आहे, त्यासाठी पंपची काहीही गरज नाही असं तिला सांगत असतो. आणि त्यावर रमा म्हणते बाबा अण्णा तुम्ही काळजीच घेत जा बरं, स्वतःची काळजीच घेत नाहीत. आणि त्यानंतर इकडे तिचा फोन चालूच असतो. त्यावर आरोही हॅलो हॅलो म्हणते आणि तिला वाटतं की फोन ठेवून दिलेला आहे. त्यानंतर ती फोन ठेवून देते आणि तिच्या बाबाकडे ते सांगण्यासाठी जाते. तर ती म्हणते अण्णा काळजी घेत जाओ. त्यावर अण्णा तिला म्हणतात तुझा हा बाप तुला काही आयुष्यभर पुरणार आहे का, सांग बरं. त्यावर ती म्हणते अण्णा तुम्ही असं बोलत जाऊ नका ना, तुमच्याशिवाय माझं कोण आहे या जगामध्ये. त्यावर ते म्हणतात माझे हे सर्व त्रास आणि सर्व काही एकत्र येऊन एकाच दिवशी संपणार आहेत. त्यावर ती म्हणते हे असलं तुम्ही काही बोलत जाऊ नका, कोणता दिवस आणि कसले त्रास. त्यावर तो सांगतो कसले दिवस आणि कसला त्रास म्हणून काय विचारतेस, एक दिवस ज्यावेळेस तू साहिलशी लग्न करायला तयार होशील ना, त्या दिवशी हे सर्व एकत्रित संपणार आहे. ती आरोही त्याच्या बाबाकडे जात असते आणि दार वाजवून त्याला विचारत असते बाबा झाले की नाही तुझी आंघोळ, किती वेळ आंघोळ करशील, तुझ्या ऑफिसमधनं आरके मॅडमचा फोन आला होता. त्यावर तो विचारतो मग तू काय म्हटलीस. त्यावर ती सांगते मी सांगितलं की तू बाथरूममध्ये आहेस आणि मी त्यांना असंही म्हटलं की मी तुझी छोटी सेक्रेटरी आहे. त्यावर तो म्हणतो अगं माझी आई तू असं का सांगितलंस. आणि त्यानंतर तो म्हणतो आता काय झालं, बापरे त्यांचा कसा कॉल आला असेल, माझं काही चुकलं तर नाही ना. त्यानंतर तो कॉल करतो आणि तो पाटील फोन उचलतो. त्यावर तो म्हणतो विचारतो मला आरके मॅडमनं कॉल केला होता. त्यावर तो सांगतो हो आमच्याकडे इव्हेंट आहे, त्याच्यासाठीच आरके मॅडमनं तुम्हाला जेवण बनवायला बोलवलेलं आहे, त्यासाठीच त्या संदर्भात त्यांनी कॉल केला होता. त्यावर तो सांगतो कधी आहे इव्हेंट, आणि हो मी नक्कीच येईल असं सांगून टाकतो. आणि त्यानंतर तो म्हणतो पाटील की छोट्या मुलांसाठी आहे म्हणून तुमच्याकडे देखील जर लहान मुले असतील तर त्यांना देखील तुम्ही या इव्हेंटला घेऊन या. त्यावर तो म्हणतो हो नक्कीच. आणि इकडे सांगतो की इव्हेंट फार मोठा आहे कारण 15 ऑगस्टला आपल्याकडे सकाळी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची सोय ही तुम्हालाच करायची आहे, म्हणजे तुमच्याकडनं व्यवस्थित मॅनेज होईल ना. त्यावर तो म्हणतो हो अगदीच, का नाही, मी तुम्हाला शंकेला काही जागाच शिल्लक ठेवणार नाही. त्यानंतर इकडे अक्षय त्याच्या मुलीला सांगत असतो आज आपल्याला संध्याकाळी रेडी होऊन माझ्या कामाच्या ठिकाणी तुला मी घेऊन जाणार आहे. त्यानंतर तो तिला रेडी होऊन इकडे स्कूलमध्ये घेऊन जात असतो आणि ती स्कूलमध्ये गेल्यास तेवढ्यातच तिथे लाईट जाते. आणि त्यानंतर ती म्हणते आता तरी माझ्या आईला मला भेटव ना फेरीपरी असं प्रे करत असते. तेवढ्यातच तिथे तिच्या समोर ती रमा येते आणि रमाने पूर्ण परीचा ड्रेस घातलेला असतो, त्यामुळे तिला वाटतं हीच माझी आई आहे की काय, कारण अक्षयने तिला तिच्या आईच्या बाबत असंच काही सांगितलेलं असतं आणि तिने तिच्या आईचा फोटोही पाहिलेला नसतो. त्यावर ती म्हणते फेरी परी तूच माझी आई आहेस, कारण तुझ्या हातामध्ये तर काठीही आहे आणि बाबांनी हेच सांगितलं होतं.
त्यामुळे ती पटकन पळत पळत जाते आणि तिला हक करते, तिला मिठी मारते आणि ज्यावेळेस ती तिला मिठी मारते त्यावेळेस ती म्हणते, आई तूच मला भेटण्यासाठी आकाशातनं खाली आली आहेस ना, मला तुझी सारखं आठवण येते, त्यामुळे खरं सांग आई, असं तिला प्रश्न विचारत असते. पण ती रमाला काहीच कळत नसतं काय बोलावं, कारण ती खूप भावूक झालेली असते. तिला तिच्या मुलीची आठवण आली असते आणि तिच्या डोळ्यातही पाणी असतं. तर मित्रांनो, मुरंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.